नमस्कार. शब्दांनी ज्ञान वाढविणारे, जगण्यातून जीवन घडविणारे, सत्याचा मार्ग दाखविणारे, प्रामाणिकपणाची शिकवण देणारे, आयुष्यभराला पुरेल अशी ज्ञानाची शिदोरी देणारे म्हणजे शिक्षक. एकूणच समाजाला घडविणारे शिक्षण क्षेत्रातील एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक. 3 मार्च 1989 रोजी अशाच एका व्यक्तिमत्वाने या शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून पदार्पण करून आपल्या व्यावसायिक आणि सामाजिक कार्यास सुरुवात केली. सन्माननीय श्री अविनाश ताराम पाटील, अलिबाग तालुक्यातील रांजणखार गावचे सुपुत्र. हुशार, प्रेमळ, आनंदी, उत्तम संवाद कौशल्य, संयम, सहानुभूती, सर्जनशीलता, अनुकूलता इत्यादी असंख्य गुणांनी युक्त असे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व. 3 मार्च 1989 रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा गुळवण, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथे अतिशय दुर्गम भागात शिक्षक म्हणून आपल्या सेवेस प्रारंभ केला. आपल्या मूळ गावापासून दूर, कुटुंबापासून दूर राहून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे व्रत सुरू झाले आणि बघता बघता या व्रताची 36 वर्षे पूर्ण झाली. या 36 वर्षांच्या काळात 1989 ते 1998 रायगड जिल्हा परिषद शाळा गुळवण कर्जत, 1998 ते 2004 रायगड जिल्हा परिषद शाळा आमडोशी, तालुका माणगाव, रायगड जिल्हा परिषद शाळा चिंचपाडा, इसवी सन 2004 ते 2012, तर 2012 ते 2019 रायगड जिल्हा परिषद शाळा वळवली, तालुका पनवेल. त्यानंतर 2019 ते 2025 रायगड जिल्हा परिषद शाळा शिरडोण, तालुका पनवेल असा आजवरचा प्रवास सुरू आहे. आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, शाळा प्रमुख अशा भूमिका बजावत असताना असंख्य बालकांशी प्रभावी संवाद साधत त्यांच्या भावना समजून घेत त्यांना चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची संधी देत असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन घडवले आहे. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना केवळ माहिती किंवा ज्ञान दिले नाही, तर त्यांच्यात शिकण्याची आवड निर्माण केली. केवळ शैक्षणिक नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक विकासाकडे लक्ष दिले आणि त्यांना जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास सक्षम बनवले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आदर, सहानुभूती आणि जबाबदारीची भावना रुजवली. आणि हे केवळ शब्दांनी नव्हे, तर स्वतःच्या आचरणातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहे. विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि ग्रामस्थ यांच्यासोबतही यांचे स्नेहाचे आणि आपुलकीचे नाते अजूनही अबाधित आहे. मैत्रीच्या दुनियेतील बेताज बादशाह म्हणून त्यांना ओळखले जाते. सामाजिक कार्याची आवड मिळण्यापेक्षा ती आपली नैतिक जबाबदारी समजून समाजात सकारात्मक बदल घडवण्यात त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कौटुंबिक अनेक कार्यक्रमांचे बहारदार सूत्रसंचालन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांची शिस्तबद्धता, सचोटी आणि कार्यतत्परता यामुळे ते सहकाऱ्यांसाठी आदर्श ठरले. आजवर सेवेतील प्रत्येक पदाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. हे सर्व करत असताना आपल्या जीवनाच्या चक्रात आपल्या कुटुंबावर संस्कार करायला ते विसरले नाहीत. एकीकडे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असतानाच आपले स्वतःचे ज्ञान वाढवत उच्च शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेत वाढ केली आणि त्याचे फलित म्हणून सन 2025 मध्ये केंद्र शिरढोणचे सन्माननीय केंद्रप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता करता शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य सुरू झाले आणि याच पदावर दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी ते आपली सेवा पूर्ण करत आहेत. कुटुंबातही ते आदर्श पुत्र, भाऊ, पती, वडील, दीर अशा अनेक भूमिकांना न्याय देत त्या समर्थपणे बजावत आहेत. असे हे आदर्श, नेहमीच सकारात्मक विचार करणारं व्यक्तिमत्व आज आपल्यासारख्या असंख्य व्यक्तींना आदर्शाचं आणि सकारात्मकतेची प्रेरणा देत आहे. पाटील सर,
आपण ही शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय सेवा 30 नोव्हेंबर 2025ला पूर्ण करत आहात. पण आपला प्रवास इथे संपत नाही. जिथे एक प्रवास संपतो तिथे दुसऱ्या नव्या प्रवासाला सुरुवात होते. आम्हा सर्वांकडून तुम्हाला तुमच्या नव्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यापुढेही आपल्या हातून अशी समाजोपयोगी कार्य घडत राहू ही मनापासून सदिच्छा. इथून पुढे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. यापुढचा प्रवासही हसरा